समृद्धी महामार्ग, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या ठिकाणी आपण उभे आहोत आणि तुम्हाला मी इथून आता जो एक पर्याय दाखवतो ज्या ठिकाणी आपल्याला बदलापूरला वगैरे जाणे ते कसे जावे ते. हा ब्रिज जो आहे तुम्ही पाहू शकता, त्याच्या ज्या गाड्या चालल्यात, एक इको चाललेली आहे, एक 4 व्हीलर गेलेली आहे. त्या ठिकाणाहून आपल्याला जेव्हा आपण समृद्धी महामार्गावरनं बदलापूर पनवेलसाठी येऊ तेव्हा आपल्याला या ठिकाणाहून येणे, त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. तर तिथे जाण्यापूर्वी असं वाटलं की तुम्हाला हा एक रूट दाखवा की समृद्धी महामार्गाची जे मेन वलन आहे आमने इंटरचेंज त्या ठिकाणचा हा जो व्ह्यू आहे तो दाखवावा. आणि तुम्हाला झूम केलं इथे एक सबवे दिसेल, भुयारी मार्ग. हा भुयारी मार्ग म्हणजे जेव्हा आपण पनवेल बदलापूरवर येऊ त्यावेळेस आपल्याला नागपूरच्या दिशेने जाण्याकरता या भुयारी मार्गातनं प्रवास करावा लागणार. तो भुयारी मार्ग जो आहे तो इथून सुरू होतो या ठिकाणाहून. इथे पुढे जे आहे ना रेल्वे क्रॉसिंग आहे, जेव्हा रायते इंटरचेंज सोडतो आपण त्याच्यानंतर ते रेल्वे क्रॉसिंग सोडल्यानंतर जसे आपण पुढे येतो साधारणतः 3 ते 4 किलोमीटर अंतर आपण जसे क्रॉस करू आपल्याला एक रस्ता डिवाईड झालेला दिसेल. तो रस्ता जो डिवाईड झालेला असेल तो रस्ता म्हणजे आपल्याला आमने इंटरचेंजकडे घेऊन येणार असतो. इथे तुम्हाला दाखवतो तो सबवे, इथे अगोदर दाखवला. त्याची जी मेन एंट्री राहणार त्या सबवेची ती तुम्हाला इथे मी दाखवतो. आणि हे सर्व दाखवलं मी तुम्हाला घेऊन जातो मुख्य ठिकाणी, ज्या ठिकाणाहून आपल्याला म्हणजे समृद्धी नागपूरहून आल्यावर बदलापूर पनवेल करता कसे जायचं ते मी दाखवणार पुढे जाऊन. ते पाहू शकता जी गाडी आता जीप निघाली ती याच मार्गातून हाच तो सबवे भुयारी मार्ग. या भुयारी मार्गातून आपल्याला प्रवास म्हणजे प्रवेश घ्यावा लागणार आहे. तिथून जेव्हा आपण प्रवास करू तिथे JCB लावले काहीतरी काम सुरू होते. इथे आतमध्ये पाणी जमा असतं, ते पाणी काढायचं काम सुरू आहे की ना माहीत नाही. ते इंजिनियर्स पण आहेत. आपण पुढे नंतर जाऊन पाहूयात. तोपर्यंत आता आपण तिथे जाऊ ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावरनं आल्यावर आपल्याला पनवेलसाठी जावे. इथून पनवेलहून आल्यावर समृद्धी महामार्गावर जाण्याची ही एंट्री आहे. इथे अजून सुद्धा काहीतरी प्लॅनिंग आहे, पाहूयात नंतर. चला आपण जाऊया तिकडे पुढे. मी योगेश आत्मा आंबावले, आपले मराठी. आमने इंटरचेंज म्हणजे समृद्धी महामार्गाचे जे मुख्य वळण आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. आता समृद्धी महामार्ग जेव्हा आपण नागपूरवरून येतो त्यावेळेस पनवेलसाठी कसे जावे, जेव्हा पनवेल बदलापूरहून आल्यावर आपण नागपूरसाठी कसे जावे ते मी दाखवायला आलेलो. आणि आता प्रवासाला सुरुवात करूया. चला. समृद्धी महामार्ग जसा आपण टोल प्लाझा क्रॉस करतो नाशिक किंवा नागपूरच्या दिशेने येताना त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला मुंबईला जावे असतं, टोल प्लाझा जसा आपण क्रॉस करतो आपण पोहोचतो ते आमने इंटरचेंज या ठिकाणी. तुम्हाला मी आमने इंटरचेंज संदर्भाची माहिती दाखवतो. आणि ही महाराष्ट्र ST महामंडळची समृद्धी महामार्ग हायवेवरनं जाणारी नाशिक बोरिवली बस असो हा जो मार्ग आहे समृद्धी मार्ग आमने इंटरचेंज या ठिकाणी आलेलो. आणि इथे माझ्या अंदाजे बरेचसे अपघात घडलेले दिसतात. तिथे बघा जे गाड्या जाऊ नये म्हणून ते जे बॅरिकेड्स लावले आहेत ते पूर्णपणे तोडलेले गेले दिसतात. इथे देखील खूप भयंकर दिसतं कारण एवढे मजबूत लोखंड असं देखील इथे तुटलेले फुटलेले दिसत आहेत. ते पूर्णपणे बघा तुटलेलं फुटलेलं आहे. एकंदरीत माझ्या अंदाजे काहीतरी अपघात घडलेला असो कधी काही असो. आपला विषय भरकटतो. आपण सांगत होतो की इथून जो मार्ग आहे पूर्वी इथे बोर्ड जो आता तुम्हाला 2 बोर्ड दिला असेल, एक मुंबई 69 किलोमीटर, एक वडोदरा 392 किलोमीटर. पूर्वी इथे हा जो बोर्ड या बोर्डवर काहीच नावं लिहिलेले नाही. या ठिकाणी सुद्धा बोर्डवर नावं लिहिलेले होते म्हणजे पनवेल किती किलोमीटर आहे, बदलापूर किती किलोमीटर आहे आणि म्हणजे असं एकंदर इथे सर्व लिहिलेलं होतं. आणि आता ते आटवले गेलेले पुसले गेलेले आहेत. त्यानंतर मला ते काही महिन्यांपूर्वी मी आलो होतो, महिन्याभरापूर्वी. त्यावेळेस इथे फक्त म्हणजे पनवेलचं जो नाव होतं ना तो पुसला गेला होता आणि बाकीचे नाव ते जसे तसे होते JNPA वगैरे. तर आता ते पूर्णपणे पुसले गेलेले आहेत. तर नक्की याचा अर्थ काय समजावं, कारण हा जो मार्ग इथून जी एंट्री होते ती आपल्याला या मार्गाने इथे भुयारी मार्ग जो इथून आपल्याला पनवेल किंवा बदलापूरपर्यंत घेऊन जाते. आणि आताच्या घडीचा जर विषय आपण घ्यायचा म्हटलं तर मी काही दिवसांपूर्वी जो बदलापूर टनेल क्रॉस करून मोरबे गावापर्यंत गेलो होतो. आणि मोरबे गावाजवळून तुम्हाला दाखवलं होतं की तेथे हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे तो मोरबे गावाजवळ जाऊन थांबलेला आहे. कारण तिथून पुढे ना कुठलीही कनेक्टिव्हिटी दिसत नाही. कारण त्या ठिकाणी पुन्हा एकदा
आपला जो विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे त्याचा प्रकल्पाचा जो मेन भाग आहे तो तिथे येणार आहे आणि त्यामुळे ते काम लटकलेलं आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे. परंतु ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर त्या मोरबेपासून कलंबोलीपर्यंत एक नवीन रस्ता बांधला जातो जो साधारणतः 14 किलोमीटरचा अंदाज आहे. तर ते केव्हा सुरू होईल माहीत नाही. त्यामुळेच कदाचित हा जो पट्टा आहे ज्याच्यावर लिहिलं होतं बदलापूर JNPA पनवेल वगैरे ते पूर्ण पुसले गेलेले, म्हणजे हा मार्ग सुरू होईल की नाही या संदर्भात हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. असू द्यात, पाहूयात आपण पुढे काय होतं काय नाही ते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट हा तर बदलापूर पनवेलकडे जाणारा रस्ता जो आपण बंदच असं समजूया. परंतु बदलापूर पनवेलहून आल्यास आपल्याला नागपूरच्या दिशेला जाण्याकरता जो मार्ग आहे जिथे मी आता अगोदरच्या व्हिडिओ दाखवला सबवे, त्या सबवेमध्ये देखील मी जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो कुठे निघतो तो या ठिकाणी जे बोर्ड लावले तिथे निघतो, तिथपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न करूया. बदलापूर पनवेल आल्यावर समृद्धी महामार्गाने जाणारा जे वळण आहे तो भुयारी मार्ग आहे. त्या भुयारी मार्गातून आता आपण प्रवास करूया. चला. सरळ गेल्यास आपण डायरेक्ट वडपे या ठिकाणी जातो, म्हणजे दिल्ली गुजरात जाण्याकरता. परंतु आपल्याला जायचे नागपूरच्या दिशेने. ह्या भुयारी मार्गात सतत पाणी साचलेलं असायचं आणि आता त्याची साफसफाई सुरू आहे, म्हणजे पाणी सर्व आटवलं गेल्यानंतर तिथे खूप पाणी जमा असायचं. अजून सुद्धा बरंचसं पाणी जसं तसं येते. तिथे 500 मीटर अंतरावर रेस्ट अँड सर्व्हिस एरिया बांधला जातो. शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर. आणि आपण या मार्गाने आलोत, म्हणजे बदलापूर पनवेलहून आल्यावर समृद्धी महामार्ग जो कनेक्ट होतो तो सबवे कुठला आमने इंटरचेंज या ठिकाणचा. आणि जसे की मी आता तुम्हाला अगोदर दाखवलं की जो बोर्ड गायब आहे बदलापूर किंवा पनवेलला जातानाचा, तो बोर्ड तिथे तुम्ही समोर बघू शकता. आपण त्या मागच्या बाजूला उभे होतो आता काही मिनिटापूर्वी, आणि मी त्या सबवे पार करून दुसऱ्या बाजूला आलो आहोत. हे बघा आपण तिथे उभे होतो काही मिनिटांपूर्वी. तिथलं मी तुम्हाला जे काय बोर्डवर नावं गायब आहेत पनवेल बदलापूर वगैरे JNPA वगैरे ते दाखवलं. आणि तिथून पुढे निघून हा जो मार्ग आहे जो आपल्याला बदलापूर पनवेलहून समृद्धी महामार्गाकडे घेऊन येतो तो रूट दाखवला आणि एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलपर्यंत आले असेल तर सबस्क्राईब करा. त्याच आपली मराठी भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.